हॉटेल तिरंगा मालक की माणूस? पहा कसा ग्राहकांसोबत पंगतीत बसून जेवतो। मित्रांनो, आजच्या काळात हॉटेलचे मालक एसी ऑफिसमध्ये बसतात, टेबलवरून आदेश देतात। पण एक मालक असा आहे जो आपल्या ग्राहकांबरोबर जमिनीवर पंगतीत बसून जेवतो। विश्वास बसत नाही ना? चला मग पाहूया हॉटेल तिरंगाची अनोखी गोष्ट। शहराच्या मुख्य चौकात एक साधं पण स्वच्छ हॉटेल तिरंगा। बाहेरून पाहिलं तर साधं, पण आत गेल्यावर देशभक्तीचा सुगंध येतो। भिंतींवर स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो, तिरंगा झेंडा आणि स्वच्छ टेबल खुर्च्या। पण सगळ्यात लक्ष वेधून घेणारं दृश्य म्हणजे मालक स्वतः ग्राहकांसोबत बसून जेवत आहे। मालकाचं नाव गणेश पाटील। तो म्हणतो, मी लहानपणी आईसोबत गावातल्या लग्नांना जात असे। तिथे सगळे एकत्र पंगतीत बसून जेवायचं। तो आनंद मी कधी विसरलो नाही। आज माझ्या हॉटेलमध्ये तोच अनुभव ग्राहकांना द्यायचा आहे। पंगती म्हणजे लांबलचक रांग, समोर स्टीलच्या थाळ्या, गरमागरम भाकरी, वरण, मसालेदार भाजी, लोणचं, कोशिंबीर आणि शेवटी गोड पदार्थ। ग्राहक येतात, सगळे एकत्र बसतात आणि मालकही त्यांच्यातल्या एकजण म्हणून बसतो। त्याच्यासाठी कुठलाही स्पेशल टेबल नाही। तो म्हणतो, मी ग्राहकांच्या बरोबरीनेच आहे। जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नाही, तर एक संस्कृती आहे। एका ग्राहकाने सांगितलं, पहिल्यांदा वाटलं की हा कुणीतरी मोठा पाहुणा असेल, पण जेव्हा कळलं की हा हॉटेलचा मालक आहे, तेव्हा खरंच आश्चर्य वाटलं। दुसरा ग्राहक म्हणतो, इथे जेवण चविष्ट आहेच, पण या माणसाची साधी वृत्ती पाहून मन जिंकून जातं। आजच्या यांत्रिक जगात, जिथे लोक एकमेकांशी बोलायलाही वेळ काढत नाहीत, हॉटेल तिरंगा मध्ये मात्र लोक एकत्र बसतात, गप्पा मारतात, हसतात आणि मनसोक्त जेवतात। मालक फक्त जेवत नाही, तर तो लोकांच्या प्रतिक्रिया ऐकतो, त्यांची समस्या सोडवतो आणि कधी कधी स्वयंपाकघरात जाऊन स्वतः डिश सर्व करतो। एकदा एका वृद्ध गृहस्थाने सांगितलं, माझं कुटुंब आता दूर राहतं, मी एकटाच जेवतो, पण इथे आल्यावर मला माझं गाव, माझी माणसं आठवतात। हे ऐकून मालकाच्या डोळ्यात पाणी आलं। तो म्हणतो, हेच माझं खरं यश आहे की लोक इथून हसत हसत जातात। मित्रांनो, हॉटेल तिरंगा फक्त चविष्ट जेवणाचं ठिकाण नाही, तर साधेपणा, माणुसकी आणि एकत्रितपणाचं जिवंत उदाहरण आहे। गणेश पाटील सारख्या लोकांमुळेच आपली माती अजूनही सुगंधित आहे। अशा माणसांना आपण सगळ्यांनी सलाम करायला हवा।